नमस्कार मित्रांनो, मी आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घरकुल चौक जो आहे पूर्णानगर परिसरातला त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कायम ट्रॅफिकचा प्रश्न आहेच आहे। परंतु आमच्या उमेदवारांचा प्रचार करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली ती तुम्हाला दाखवायची आहे। आमचे अविनाश जोगदंडे 11 मध्ये आणि शलाका कोंडेवर आहेत। इथे तुम्हाला एक मशीन तुम्हाला चालवताना दाखवतो। आपण तिकडे जाणार आहोत। त्या मशीनने काय चाललंय ते तुम्हाला मी दाखवतो की हे जे पांढऱ्या लाईन मारल्या जात आहेत हे बघा किती सिंपल काम असतं। हे पोर्टेबल आहे सगळं बघा। ते मारतोय तिकडून खालून दाखवा सगळं असं सोपं काम आहे। 1 मीटर बनवण्यासाठी 1 मीटर टाकण्यासाठी 1 मीटरची पट्टी टाकण्यासाठी खर्च येतो 400 रुपये। परंतु याचं बिल काढलं जातं 18,000 रुपये ते 20,000 रुपये। म्हणून तुम्हाला हे दिसेल की जागोजागी आपल्याकडे जे आडव्या 5-5 पट्ट्या मारल्या जातात त्याला रमलर म्हणतात आणि त्याच्यातून माणसं घसरून पडतात, अपघात होतात। पण पालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे का पाहिजे, महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना का पाहिजे, त्याचं कारण 400 रुपये मीटरचे त्यांना 18,000 रुपये मिळतात। म्हणजे खर्च आहे फक्त 400 रुपये मीटरचा आणि उत्पन्न आहे 18 ते 20,000 रुपये मीटर। म्हणून चौकात चौकात गल्ली बोळात तुम्हाला पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्या दिसतात। ते कारण आहे तुम्ही हा प्रश्न कसा सोडवणार, हा भ्रष्टाचार कसा निपटवणार। की जेव्हा मी नगरसेवक म्हणून पालिकेमध्ये जाईन त्यावेळेस जे ते रमलर आणि प्रथमतः स्पीड ब्रेकरचा जो मुद्दा आहे कारण आपला उमेदवार रिक्षा चालक आहे, त्यांना हे प्रश्न माहिती आहे या स्पीड ब्रेकर आणि रमलर मुळे किती वेळा गाडी आपटते। रमलर मुळे गाडीचं बऱ्यापैकी खूप मोठं नुकसान होतं आणि माणसाचं सुद्धा कंबरडं गायब होऊन जातं। कारण रमलर त्याच्यामुळे आणि स्पीड ब्रेकर नाही त्या ठिकाणी सर स्पीड ब्रेकर दिला जातो आणि त्या स्पीड ब्रेकर मुळे गाडीचं नुकसान होतं, माणसाचं नुकसान होतं। म्हणून मी प्रथमतः महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर रमलर आणि स्पीड ब्रेकर मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीने परदेशामध्ये रमलर मुक्त स्पीड ब्रेकर मुक्त रस्ते केले जातात आणि तिथे जे आज या ठिकाणी किती मोठं भयानक असं प्रदूषण आहे, परंतु मी जेव्हा महानगरपालिकेत जाईन त्यावेळेस मी माझा प्रभाग प्रदूषण मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। बघा या ठिकाणी कचरा कुंडी नसल्यामुळे अशा प्रकारची कचरा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे, कचरा टाकण्यात आलेला आहे। म्हणून हे बघा काम करतोय का धूळ उडवतोय हे बघा। अशा प्रकारची हे धूळ अशा प्रकारचे आणि या धुळीमुळे माणसाचं जीवन हे 20 वर्ष कमी होतं सर। आणि या माणसाचं जीवन परदेशामध्ये हे धूळ नसते, कचरा नसतो किंवा काय नसल्यामुळे त्या परदेशातल्या माणसाचं जीवन आपल्या माणसापेक्षा 20 वर्षांनी पुढे आहे। प्रथमतः हा प्रश्न मी मार्गी लावेन मी जेव्हा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून जाईन। जोडणार प्रश्न बघा ती धूळ किती उडती आहे। कॅमेरा इकडे हे प्रश्न सोडवतात हे